पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय तातोः मनन्द्रं समागस्ततिष्ठं महानन्दकन्दं परब्रह्मलिंग भजे पांडुरंगा करू प्रथम 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 नमन दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे माऊलींची उपमा आईला देतात आणि आईची उपमा संतांना देतात. विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहाराचा की आज गेल्या वर्षी आपल्या सर्वांच्यातून वैकुंठवासी कैलासवासी सुबाबाई नामदेव पांढरे आपल्या सर्वांच्यातून निघून गेल्या. खरं तर चांगली माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि चांगल्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं. चांगली माणसं आपल्याला आठवावी लागत नाही, चांगली माणसं नेहमी आठवणीत राहतात आणि त्यांच्याच आठवणींचा दिवस म्हणजे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. मग पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय? महाराज चारीधामला गेल्यानंतर जेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं, पंढरपूरची वारी केल्यानंतर जेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं, अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या घरच्यांना हे सगळे पुण्य प्राप्त होतं. आणि आपल्या सर्वांच्या दर्शनी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला परमार्थ प्रेमाने असणारे लक्ष्मी म्हणजे काळे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सतीजे पांढरे असतील आणि समस्त पांढरे परिवार असेल, यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आज या ठिकाणी या कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहे भक्तपरायण गुरुवर्य कदम मामा आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. प्रसाद महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सोबदार रूपनवर महाराज आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले संत बाबामा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व गुणीजन या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्याही सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले परमार्थ प्रेमी असलेले सचिन दादा आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी दोघे जण आपण कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी उपस्थित आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. ही अभिमान या न्यायाने आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो ना. सुंदर अशी मृदुंगाची साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले महेश महाराज डोपळे आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर संपूर्ण कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे
बाळूमांचा हरिजागर यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा गणेशदादा टिकुळे आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. आता जास्तीचा वेळ न घेता खरंच आमच्या सेवेला शब्दांचा सुगंध यावा म्हणजे यांनी सुंदर अशी संस्कृती दिली. दादा आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. आता जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांच्या चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा आहे. आईची उपमा संतांना देत आहेत आणि संतांची उपमा आईला देत आहेत. म्हणजे दोघांचंही महत्व किती आहे हे आजच्या अभंगातून आपल्याला समजून घ्यायचंय. पण महाराज एक गोष्ट आहे, त्या जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, जेथे कीर्तनाची जागा तिथं देव उभा किंवा पांडुरंग उभा. म्हणजे इथं कुठं ना कुठं तरी देव उभा असणार आहे, कुठं ना कुठं तरी पांडुरंग उभा असणार आहे. आणि हे प्रमाण सागर महाराज काटकरांचं, हे प्रमाण इथं उपस्थित असलेल्या गायक मंडळींचं नाही, हे प्रमाण मृदुंगाचार्याचं नाही, हे प्रमाण संतांचं आहे. आणि आम्हाला संत साहित्यावरती विश्वास ठेवावा लागतो, कारण संत कधीही तर्क करत नाहीत. लाखो दृष्टांत डोळ्यासमोर ठेवतात, लाखो दृष्टांत अनुभवतात, तेव्हा कुठं अभंगाची एक ओळ तयार होते. आणि त्या अभंगाची एक ओळ म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तिथे देव उभा किंवा पांडुरंग उभा. पण महाराज या सृष्टीमध्ये जगत असताना कितीतरी श्रीमंताची घराणी आहेत आणि कितीतरी गरिबाची घराणी आहेत. पण प्रत्येक श्रीमंताच्या दारात किंवा प्रत्येक गरिबाच्या दारात कीर्तन सेवा होईलच असं नाही. लोक सरळ सरळ सांगतात रुपनवर महाराज, कीर्तनकारांना पैसे दिले की दारात कीर्तन सेवा होतात. पण हे साप चुकीचं आहे. कोणत्या दारात कीर्तन सेवा होतात? भाग्यवंत घरे भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याच भाग्यवंताच्या दारात भगवंताचं नाम चिंतन होतं, त्याच भाग्यवंताच्या दारात भगवंताचं कीर्तन होतं. म्हणून कदाचित आजच्या घडीला त्यांची काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असावी, म्हणून त्यांच्या दारात आज ही कीर्तन सेवा. विठ्ठल 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 महाराज आता जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत आम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल भगवंताचं नामचिंतन का करायचं, तर महाराज त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, बाजूला पडलेल्या वस्तू संतांच्या संगतीत आल्यानंतर पवित्र होतात. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, दगड पाण्यावरती तरले जाऊ शकतात. तर विचार करा, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत जर आम्ही भगवंताचं नामचिंतन जर केलं तर गेलेल्या व्यक्तीला मोक्ष का मिळणार नाही. म्हणून हे भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. पहिल्या चरणामध्ये सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणजे प्रत्येक आईच्या चित्तामध्ये लेकराचं कल्याण व्हावं हीच भावना आईच्या चित्तामध्ये असते. पण सारासार सांगायचा मुद्दा महाराज असा आहे, इथं माऊली जर शब्द आलेला असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराज सांगायचा मुद्दा एवढाच आहे,
त्या माऊलीच्या चित्तामध्ये सदैव कळवळा फक्त आईच्या अंतकरणात असतो. लेकुराचं सदैव हित व्हावं ही आईची भावना आहे. पण सारासार विचार करता प्रसाद महाराज आई कुणाला म्हणावं? नीट ऐका, आई कुणाला म्हणावं? कमीत कमी तिला एक तरी आपत्ती असेल तर तिला आई म्हणावं. पण प्रश्न महाराज इथं निर्माण होतो, ज्ञानोबारायांना सुद्धा आई म्हटलं जातं, ज्ञानोबारायांना सुद्धा माऊली म्हटलं जातं. हे कसं शक्य आहे? बरोबर आहे ना? कमीत कमी एक लेकरू आहे तिला आई म्हणावं. मग ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात? ज्ञानेश्वर माऊलींना आई का म्हणतात? त्याचं कारण आहे. संत सांगतात आमच्या ज्ञानोबारायांना सुद्धा 4 लेकरं आहेत. कोणती 4 लेकरं आहेत? वेदशास्त्रासाठी अमृत अनुभव आहे, योग्यांसाठी चांगदेव 65 आहे, साधकांसाठी ज्ञानेश्वरी आहे आणि अनाथांसाठी हरिपाठ आहे. ही 4 लेखनं ज्ञानोबारायांची आहेत. म्हणून ज्ञानोबारायांना माऊली किंवा आई म्हणतात. मग महाराज प्रश्न पडतो, ज्ञानोबारायांना सुद्धा आई म्हणतात, ज्ञानोबारायांना सुद्धा माऊली म्हणतात. पण सारासार विचार करता घरात जी आई आहे, घरात जी माऊली आहे ती स्वतःच्या लेकरांची काळजी करते. पण ज्ञानोबाराय हा सगळ्या विश्वाची काळजी करतात. प्रश्न महाराज इथं आहे, प्रश्न इथं आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या माऊलीच्या चित्तामध्ये सदैव कळवळाय. म्हणून महाराज सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या विश्वामध्ये जी आई आहे, या विश्वामध्ये जी माऊली आहे तिचा देह खरंच पवित्र आहे. तुम्ही म्हणत असाल पवित्र कसा काय? त्याला तुकोबारायांचे एक प्रमाण आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ. वाणी पुण्यवंत, पवित्र देह, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. इथं हे जर प्रमाण आलं असेल तर प्रश्न महाराज पहिला निर्माण होतो, पवित्र म्हणावं कुणाला? लोकांना सरळ सरळ प्रश्न केला ना, तुझा देह पवित्र आहे का? लोक सरळ सरळ सांगतात मामा माझा देह पवित्र आहे. तुमचा देह पवित्र कसा? तो रोज सकाळी सांगतो, मी रोज सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, नवीन कपडे घालतो, देवाच्या पाया पडतो, माझा सुद्धा देह पवित्र झालाच. पण ऐका, रोज सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, नवीन कपडे घातल्यानंतर तुम्ही देवाच्या पाया पडता, तुमचा देह पवित्र झाला. पण तुमचा देह अंतरंगानं पवित्र झाला का? नाही, तुमचा देह बाह्यांगानं पवित्र झाला. जर तुमचा देह अंतरंगानं जर पवित्र करायचा असेल ना महाराज, तर एक करावं लागेल. काय करावं लागेल? रोज सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, नवीन कपडे घातल्यानंतर देवाच्या पाया पडायच्या आधी घरात 2 जिवंत देव आहे, त्या देवांच्या पाया पडा. आपला सुद्धा देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल
मग महाराज आपला सुद्धा देह पवित्र होतो आणि हे मी पदरच सांगत नाही, त्याला संतांची प्रमाणे आहेत. संत काय सांगतात, माय बाप केवळ काशी, त्याने ना जावे तीर्थाशी. तुका म्हणे तेच भगवंताचं अस्तित्व आहे. त्याला जपलं तर भगवंत आपल्याला जपतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज, मी हे पदरच सांगित नाही. आई वडिलांची काळजी घेतली तर जीवनाचं कल्याण आहे. तुम्ही म्हणत असाल महाराज एखादा याला पुरावा द्या, तर पुरावा आहे का? आम्ही सांगतो, लोक सांगतात आम्ही परमार्थातली माणसं आहे, हरकत नाही, परमार्थ केला पाहिजे. बरोबर आहे ना, परमार्थ केला पाहिजे. महाराज आम्ही पंढरपूरला जातो, हरकत नाही. आम्ही चारीधामला जातो, हरकत नाही. आम्ही आळंदीला जातो, हरकत नाही. हा ज्याचा त्याचा भाव आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, जाणाऱ्या माणसाचे आई वडील घरी जर उपाशी झोपत असतील तर जाणाऱ्या माणसाला देव कधी प्रसन्न होईल का? होईल का? होणार नाही. त्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आधी घरातल्या देवाला जपावं लागतं. विठ्ठल ज्यावेळेस महाराज आईला लेकरू होता, आईचा आनंद गगनात मावेत नाही. पण फरक महेश महाराज एवढाच आहे, लेकरांना लाथा मारायची सवय पोटात असल्यापासून आहे. वाक्य नीट आहे का? लेकरांना लाथा मारायची सवय आईच्या पोटात असल्यापासून आहे. पण ज्यावेळेस लेकरू आईच्या पोटात लाथा मारत, त्यावेळेस आई वडिलाचा आनंद गगनात मावेत नाही. पण ज्यावेळेस हीच लेकरं म्हातारपणे आई वडिलांना लाथा मारतात, त्यावेळेस मात्र डोळ्यातून अश्रू येतात. बरोबर आहे ना? त्यावेळेस मात्र डोळ्यातून अश्रू येत आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, या विश्वामध्ये एकच व्यक्ती अशी आहे, ती फक्त लेकराचं हितच पाहते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जर इथं चित्त शब्द आलेला असेल ना महाराज, त्या चित्तामध्ये सदैव कळवळ आहे. पण त्या चित्ताचा जर विचार केला तर अंतकरणात फक्त एकच गोष्ट आहे, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ही रूप आहे. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे, आमच्या चित्तात अजून तरी समाधान नाही. मी काय सांगतोय प्रसाद महाराज, अजून तरी आमच्या चित्तात समाधान नाही. ठेविले अनंती तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज आमच्या जीवनामध्ये, आमच्या चित्तामध्ये समाधान आहे का? तर आमच्याकडून उत्तर येतं, आमचं अजून समाधान झालेलं नाही. मग महाराज एक माणूस माझ्याकडे आला, मला सांगितलं, महाराज मला माझं समाधान करून घ्यायचंय, मला थोडंसं श्रीमंत व्हायचंय, तरच माझं समाधान होईल.
मी म्हणलं ठीक आहे, तुला श्रीमंत व्हायचंय ना, एक काम कर. कीर्तनाच्या सुरुवातीला तो माझ्याकडे आला, मला सांगितलं महाराज मला श्रीमंत व्हायचंय. मी एक सांगितलं, तुला समाधानी पण व्हायचंय. एक काम कर, कीर्तन संपेपर्यंत तू गावातून जेवढं जेवढं तुला दगडाचं खडं मिळतील तेवढं खडं तू एका पाठीमध्ये मला भरून घेऊन दाखव. काय सांगितलं? जेवढे गावामध्ये खडे आहेत दगडाचे तेवढे सगळे खडे घेऊन माझ्याकडे ये, आणि जेवढे तू खडे आणशील तेवढ्या सगळ्या खड्यांचं सोनं मी करेन. काय सांगितलं? सगळ्या खड्यांचं मी सोनं करेन. महाराज माणूस गावामध्ये गेला, खडे गोळा करायला सुरुवात केली, दगड गोळे करायला सुरुवात केली. त्यांनी दगडाची एक पाटी भरली. दगडाची एक पाटी भरल्यानंतर कीर्तनाच्या दिशेने आला, पण त्याच्या मनात परत विचार आला. महाराजांनी सांगितलंय जेवढ्या जेवढ्या तू दगड घेऊन येशील तेवढ्या दगडाचं सोनं करायचंय. महाराज परत तो माणूस अजून दगड गोळा करायला सुरुवात केली. त्याचं समाधान झालं का? नाही झालं. बरोबर कीर्तनाचा वेळ संपला, 12:05 झाले. तो इथं कीर्तनाच्या ठिकाणी आला आणि एका माणसाला प्रश्न केला, महाराज कुठं गेलं? त्या माणसानं सांगितलं, महाराज कीर्तन करून कधीच निघून गेले. दृष्टांत संपला. नीट ऐका, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत त्यांनी दगड आणला असते तर कदाचित त्या महाराजानं दगडाचं सोनं केलं असतं, पण त्या माणसाचं समाधान झालं नाही. माणूस तसाच राहिला. सांगायचं एवढंच आहे, आमच्या चित्तात कधीच समाधान नाही, म्हणून आम्ही समाधानी नाही. विठ्ठल हलो हलो मग समाधान कुणाच्या चित्तात आहे? तर समाधान फक्त संतांच्या आणि आईच्या चित्तात आहे. महाराज या विश्वामध्ये जगत असताना माणूस जन्माचा सोहळा करतो, पण माणूस मरणाचा सोहळा करत नाही. नीट आहे का? माणूस जन्माचा सोहळा करतो पण मरणाचा सोहळा करत नाही. पण या विश्वामध्ये दोन व्यक्ती आहेत, ते जन्माचा सुद्धा सोहळा करतात आणि मरणाचा सुद्धा सोहळा करतात. तुम्ही म्हणत असाल महाराज याला पुरावा काय? तर पुरावा आहे का? ज्या वेळेस आईला लेकरू होता ना महाराज, त्यावेळेस त्या आईला कितीतरी असह्य वेदना होतात. अजून सोपं करून सांगतो, माणसाचं एक हाड मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, मी काय म्हणतोय, माणसाचं एक हाड मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या 72 हाड मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना एका आईला लेकराला जन्म देताना होतात. सांगायचा मुद्दाच आहे, एवढा असह्य वेदना सहन करून आई लेकराला जन्म देते. एवढंच नाही, कोणताच स्वार्थ नसताना आई लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते. त्या विश्वातली फक्त एकच व्यक्ती म्हणजे आई. म्हणून कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना असं म्हणायचं नसेल, अभंगाचं पहिलं लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वय माऊलीचे हित,
सर्वाचे हित वाहे माऊलीचे चित्त. अभंगाच्या पहिल्या चरणाचा प्रवास संपला. अभंग जरी 4 चरणाचा असला तरी काळजी करायची गरज नाही. महाराज इथं कीर्तनाला आल्यानंतर सुरुवातीला फक्त 10 ते 15च माणसं पुढे बसली होती आणि आता जर पाठीमागे वळून बघितलं तर बसाय सुद्धा जागा नाही. बऱ्याच माणसांना माग वळून बघितलं. याचा अर्थ अजून महाराजा विश्वास. पण एक ऐका, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत तुमचा एकही मिनिट वाया जाणार नाही. विठ्ठल 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 अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा प्रवास करत असताना महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईसी कळवळ्याची जाती म्हणजे कळवळा शब्द वापरला याचाच अर्थ कळवळा फक्त आईलाच आहे असे कोण म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पण सांगायचा मुद्दा महाराज एवढाच आहे, सध्याच्या काळात माणसांना माणसांविषयी असलेला कळवळा आम्हाला पाहता येत नाही, आम्हाला पाहायला मिळत नाही. साधं गणित आहे मामा. बऱ्याच वेळा असं दृष्टिकोनासमोर येतं, बऱ्याच वेळा असं लक्षात येतं, हे जीवन जगत असताना महाराज उपाशी पोटी असलेल्या माणसाला अन्नाचा कण सुद्धा कुणी देत नाही. वाक्य परत ऐका, वाक्य परत ऐका. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाला भूक लागलेली असते, त्या माणसाला भूक लागलेली असते महाराज. पोटात कावळे ओरडतात तरी कुणी त्या माणसाला अन्नाचा कण देत नाही. पण माणूस गेल्यानंतर महाराज 10 दिवस घरी भाकरी आणू नका म्हटलं तरी घरी भाकरीचा ढीग आणून टाकतात. मग मला सांगा ना, त्या ढीगभर भाकरीचा उपयोग काय? अजिबात नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, जिवंत असताना जपलं असतं तर कदाचित नातं तुटलं नसतं. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांची काळजी केली पाहिजे, जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांचा आदर केला पाहिजे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, आदर करणारी आणि स्वतः उपाशी राहून लेकरांचं पोट भरणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आई. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. इथं जाती जर शब्द आलेला आहे, सांगायचा मुद्दा एवढाच आहे, इथं जाती जर शब्द आलेला आहे तर प्रत्येक जातीमध्ये संतांनी जन्म घेतलाय. बरोबर आहे ना? प्रत्येक जातीमध्ये संतांनी जन्म घेतला. पण आमच्यामध्ये वाद असा सुरू झाला की हे संत आमच्या जातीचे, म्हणून वाद सुरू झाला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, संतांची फक्त एकच जात आहे, ती म्हणजे फक्त प्रेम देणे. सावता सागर प्रेमाचे आगर. विठ्ठल 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 मग त्या कळवळ्यामध्ये चित्त आहे, त्याहीच अंतकरण पवित्र आहे. आणि त्या पवित्र अंतकरण जर फक्त कुणाला कळालं असेल तर पवित्र अंतकरण फक्त संतांना आणि आईला कळालं. पण सारासार विचार करता महाराज, भगवंतांनी आम्हाला हा देह दिला, पण कशासाठी दिला? दिला देह भजन गुमटा, देव दिला देह भजन गुमटा. गुमटा देव दिला देह
देवे दिला देह भजना गोमटा. ह्या भगवंताने आम्हाला हा देह कशासाठी दिला असेल तर कीर्तन करण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी. पण महाराज लोकांना सरळ सरळ प्रश्न केला ना, कीर्तनाला येत जा. लोक सरळ सरळ सांगतात आम्हाला वेळ हे मी बोलत. भजनाला येत जा त्याचं आमचं जमत नाही. पण भगवंत जाहीर सांगतो, ज्या भक्ताला माझ्यापर्यंत येण्यासाठी अनंत अडचणी आहेत, त्या भक्ताला माझ्यापर्यंत येता आलं नाही तरी चालेल, मी तुझ्यापर्यंत येतो. म्हणून कदाचित भगवंताचं अस्तित्व प्रत्येकाच्या घरात आई वडिलाच्या स्वरूपात आहे. विठ्ठल प्रत्येकाच्या घरात आई वडिलाच्या स्वरूपात भगवंताचं अस्तित्व आहे असे असे संत म्हणतात. पण सांगायचा मुद्दा महाराज एवढाच आहे, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणताच लाभ त्या लेकराकडून तिला हवा असतो नसतो, पण महाराज आपण सगळे जे जीवन जगतो ना ते कोणता ना कोणता तरी लाभ मिळवण्यासाठी. बरोबर आहे ना. जनावरांच्या गोट्यात जास्त चारा कोणत्या गाईला टाकला जातो? जी जास्त दूध देते तिलाच ना. बरोबर आहे ना. म्हणजे तिला चारा टाकल्यानंतर तिच्याकडून काहीतरी अपेक्षा, जास्त दूध मिळावं म्हणून. म्हणजे काही ना काहीतरी अपेक्षा आहे. सांगायचा मुद्दा महाराज एवढाच आहे, आम्ही प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी लाभ मिळावी म्हणून करतो. अजून साधा आणि सोपं करून सांगतो महाराज. आपण जेवण करत असताना, जेवण झाल्यानंतर, थाळीतलं जेवण संपल्यानंतर थाळीमध्ये जे शिल्लक राहतं त्याला लोक खराब म्हणतात. त्याला कोणी हात सुद्धा लावत नाही. पण मी सांगतोय का, ते थाळीतलं जेवण कधीच खराब नसतं. त्याच्या आधी त्या थाळीतल्या जेवणानं कुणाचं तरी पोट भरलेलं असतं. तसं माणसांचं आहे. जोपर्यंत तुम्ही चांगली कामं करता, जोपर्यंत तुम्ही समाजासाठी झटत राहता, तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. पण तुमच्याकडून हे काम करत असताना एखादी चूक होऊ द्या, एखादं काम खराब होऊ द्या, लोक तुम्हाला खराबच म्हणणार, लोक तुम्हाला चुकीचंच म्हणणार. पण एक काय, तुम्ही चुकीचे नसता, त्याच्या आधी तुम्ही कितीतरी लोकांचं कल्याण केलेलं असतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज. आणि लोकांनी अजिबात ठरवायचं नाही कोण चांगला आणि कोण वाईट. ठरवणारा तो वरती आहे, भगवंत बसलाय. विठ्ठल म्हणून सांगायचा मुद्दा एवढाच आहे, जीवन जगत असताना फक्त तिला लेकरांविषयी कळवळ आहे, तिला लेकरांना कोणताच लाभ नको असतो. आणि हे जीवन जगत असताना मला प्रत्येक जण श्रीमंत होण्याच्या नादात आहे. मी काय म्हणतोय, प्रत्येक जणाला श्रीमंत व्हायचंय. पण घरात एकच व्यक्ती अशी आहे, तिच्या पुढं पैशाची किंमत शून्य आहे. मी काय सांगतोय, घरात एकच व्यक्ती महेश महाराज अशी आहे, तिच्या पुढं पैशाची किंमत शून्य आहे. तिला जर विचारलं ना तुला पैसे आवडतात का, तर ती म्हणते मला पैसे आवडत नाहीत, मला श्रीमंत व्हायचं नसलं तरी हरकत नाही, पण माझी मुलं श्रीमंत झाली पाहिजेत. हे श्रीमंतपणाचं लक्षण असणारी फक्त एकच व्यक्ती म्हणजे आई आहे. विठ्ठल मग महाराज एके दिवशी घरामध्ये एक भांडण सुरू झाले, एक वाद सुरू झाला. आणि ते वाद असा होता, एक तर ती म्हातारी घरात राहील, नाही तर परत ऐका, एक तर ती म्हातारी घरात राहील, नाही तर मी राहील. शेवटी ऐकावं कुणाचं लागलं त्या पोराला. म्हणजे हे इथल्या तर सोडून द्यायचं, इथल्या इथं सोडून द्यायचं. तिनं ऐकलं महाराज.
ती दाराच्या एका कोपऱ्याला ते म्हातारे हे सगळं ऐकत होते आणि तिचं लेकरू त्या म्हातारी जवळ आलं. म्हातारीला सांगितलं, आईजी हे बघ आई, तुला आज फिरायला घेऊन जातो. आईने विचार केला, आतापर्यंत माझं लेकरू कधी म्हणलं नाही मला फिरायला घेऊन जातो, आज मला म्हणतंय फिरायला घेऊन जातो. महाराज आईने एकही शब्द बाहेर काढला नाही. ठीक आहे लेकरा, तू म्हणतोय ना फिरायला घेऊन जातो, मी तुझ्या सोबत येतो. दोन्हीच्या दोन्ही निघाले महाराज. जात असताना मध्यंतरीच्या काळामध्ये घनदाट जंगल लागलं. जंगल लागल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळी 11 वाजले आणि जसे 11 वाजले जंगलाच्या मध्यंतरी गेल्यानंतर त्या लेकरानं सांगितलं, हे बघ आई, आता इथं फक्त तू बसून राहा, मी 5 मिनिटामध्ये माघारी येतो. त्या आईनं ओळखलं होतं, ज्यार ती लेकरू मला इथं सोडून जातंय ना, त्यार ती माघारी मला न्यायला येणार, माघारी न्यायला येणार नाही. पण तरीही आईनं एकही शब्द बाहेर काढला नाही. पण सांगितलं, लेकरा हे बघ, संध्याकाळची वेळ आहे. ज्या वेळेस तू माझ्या हाताला धरलं होतं, या जंगलातून चालत होते, त्यावेळेस एक हात तुझ्या हातामध्ये होता आणि एक हात माझा दुसरा. ज्या वाटेनं आपण चालत होतो त्या वाटेवरती येणाऱ्या प्रत्येक झाडाचा हिरवा पाला मी तोडून खाली टाकत होते. एक काम कर लेकरा, जाताना तुझी वाट चुकू नये म्हणून एक कर, जाताना जिथं जिथं झाडाचा हिरवा पाला ज्या वाटेवरती पडलाय ना, त्याच वाटेवरून परत माघारी जा, ज्याने करून तुझी वाट चुकणार नाही. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना असं म्हणायचं नसेल, अभंगाचं दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाते. ऐशी कळवळ्याची जाते. अभंगाच्या 2 चरणाचा प्रवास संपला. अभंग जरी 4 चरणाचा असला तरी काळजी करायची गरज नाही. आता अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा प्रवास करत असताना महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. पोटात बहार वाहत्या 9 महिने 9 दिवस त्या पोराला, त्या लेकराला आपल्या उदरामध्ये ठेवते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. त्या लेकराच्या सर्वस्वासाठी स्वतःचा जीव पणाला लावते, ती फक्त महाराज आई आहे.
मग इथं सारासार विचार करता जगद्गुरु तुकोबाराय संतांची उपमा आईला देतात आणि आईची उपमा संतांना देतात. मग प्रश्न निर्माण होतो महाराज एके वेळेस आपण म्हटलो की आई म्हणजे देव आहे, नीट आहे का? एके वेळेस आपण असं म्हटलो की आई म्हणजे देव आहे आणि एके वेळेस आपण असं म्हणतोय की संत म्हणजे सुद्धा देव आहेत. बरोबर आहे ना? देव ते संत देव बरोबर आहे ना? म्हणजे देव पण तेच आहेत आणि संत पण तेच आहेत आणि आईला उपमा या सगळ्यांची देतात. म्हणजे आईचं श्रेष्ठत्व किती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग सारासार विचार करता महाराज इथं देव जर शब्द आलेला असेल तर माझा सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे, देव आहे का? ज्यांनी ज्यांनी पाहिलाय तेवढ्याने हात वरती करा. प्रश्न कळाला नाही? प्रश्न परत ऐका. देव आहे का? ज्यांनी ज्यांनी पाहिलाय तेवढ्याने हात वरती करा. अजून एका बी माणसाचा हात वर नाही याचा अर्थ इथे बसलेल्या कोणत्याच माणसानं देव बघितला बरोबर आहे ना? बघितला नाही. अजून थोडं सोपं करून सांगतो. आणि महाराज माझ्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत माणसं मान हलवत नाहीत तोपर्यंत मी बी पुढे जात नाही. पण यात बी दोन प्रकार. काही माणसं अशी मान हलवतात आणि काही माणसं अशी मान हलवतात. जी माणसं अशी मान हलवतात आम्हाला वाटतं आमचं कीर्तन कळालं, आणि जी माणसं अशी मान हलवतात कधी एकदा 12:05 होतात. बरोबर आहे ना? सांगायचा मुद्दा एवढाच आहे. माझा प्रश्न होता देव आहे का? ज्यांनी ज्यांनी पाहिलाय तेवढ्याने हात वरती करा. एकाने हात वरती केला नाही याचा अर्थ देव अस्तित्वात बरोबर आहे ना? देव अस्तित्वात नाही असंच म्हणावं लागेल. अजून थोडं सोपं करून सांगतो. तुम्ही कीर्तन आहे म्हणून आलाय का देव आहे म्हणून आलाय? माणसं बोलत नाही कळालं? अजून सोपं करून सांगतो. तुम्ही कीर्तन आहे म्हणून आलाय का निमंत्रण आहे म्हणून आलाय? किती साधारण सोपा प्रश्न आहे का नाही? निमंत्रण आहे म्हणून आलाय का कीर्तन आहे म्हणून आलाय? सगळे माझ्याकडेच बघतात. आता मीच उत्तर देतो. बऱ्याच जणांनी उत्तर सांगितलं असेल, दिलं असेल आम्ही निमंत्रण आहे म्हणून आलोय. त्यांच्यासाठी उत्तर आहे. मग आम्हाला बोलवलंय कशाला? बरोबर आहे ना? आणि जे म्हणतात आम्ही कीर्तन आहे म्हणून आलोय तर नीट ऐका, त्यांची काहीतरी पूर्वजन्माची पुण्य असेल म्हणून देवानं तुम्हाला इथपर्यंत पाठवलं. देव आहे, देव संतांची प्रमाण आहेत याचा अर्थ देव आहे.
मला वाटते अजून बी कळालं नाही, अजून थोडं सोपं करून सांगतो हा. प्रत्येकाच्या घरात एक देवारा आहे ना, प्रत्येकाच्या घरात देवारा. त्या देवाऱ्याचे तुम्ही देवाची रोज पूजा करताना प्रश्न असा आहे, तुम्ही देवाऱ्यावरच्या देवाची पूजा का करता? किती साधा सोपा प्रश्न आहे. बरं अजून थोडं सोपं करू का? तो देव तुम्हाला कधी भेटलाय का? भेटला नाही. तो देव तुमच्याशी कधी बोललाय का? नाही. मग जो देव कधी भेटला नाही, जो देव कधी बोलला नाही, तरी पण तुम्ही रोज देवाऱ्यावरच्या देवाची पूजा करता. प्रश्न परत तोच आहे, का? कुळसुमी देव आहेत बाय. बर आता नीट ऐका. जो देव कधी बोलला नाही, जो देव कधी भेटला नाही, त्या देवाऱ्यावरच्या देवाची पूजा तुम्ही रोज करता. कारण देवाऱ्यावरच्या देवाचं महत्व आम्हाला कुणी सांगितलं असेल तर देवाऱ्यावरच्या देवाचं महत्व आम्हाला संतांनी सांगितलं. म्हणून आम्ही देवाऱ्यावरच्या देवाची पूजा करतो. आणि त्यात संतांची उपमा आईला असेल तर आईचं श्रेष्ठत्व किती आहे विठ्ठल. मग सारासार विचार करता देव आहे मान्य केलं, पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे, आम्हाला ईश्वर दिसतो का? तर आम्हाला ईश्वर दिसत, वाक्य नीट आहे का, आम्हाला ईश्वर दिसत नाही, आम्हाला भगवंत दिसत नाहीत. त्याच न्यायानं आईची माया आम्हाला कधी दिसते का? आईची माया कधी दिसते का? नाही दिसत. जसा ईश्वर दिसत नाही तशी आईची माया दिसत नाही. फक्त जाणवते, फक्त जाणून घेणारी लेकरं पाहिजेत. आणि लोक सरळ सरळ सांगतात महाराज, लोक सरळ सरळ सांगतात, आम्ही गरीब घराण्यात जन्माला आलो, नसतो आलो तरी बरं झालं असतं का? हे घर गरीबाचं आहे. आम्हाला आई बापाने लहानपणीच मारून टाकलं असतं तरी बरं झालं असतं का? आमचा जन्म गरीब घराण्यात झाला. सांगायचा मुद्दा महेश महाराज एवढाच आहे, आम्ही जरी गरीब घराण्यात जन्माला आवर्जून उपस्थित राहिलेले आहात. त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे, या जगामध्ये महाराज दोनच व्यक्ती अशा ज्या सांगून कधी समजत नाहीत, त्या जाणूनच घ्याव्या लागतात. आत्तापर्यंत आम्ही कीर्तनाचा प्रवास करत असताना आम्ही आईचं महत्त्व समजून सांगितलं, आईचं महत्त्व किती आहे हे समजून सांगितलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पांढरे परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. आज कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी अगदी रोपणवर पाहुण्यांपासून अगदी इथपर्यंत सगळे हे वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुणीजन आहेत. आपल्याही सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशी मृदुंगाची साथ महेश महाराज ढोबळे आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर ह्या संपूर्ण कीर्तनचं लाईव्ह शूटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुराय बाळमामांचा हरिजागर गणेश आपल्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. आता जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांच्या चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर